महाबोधी महाविहार मुक्त करा, मुक्त करा, मुक्त करा, महाबोधी महाविहार मुक्त करा, मुक्त करा, मुक्त करा. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा भगवान गौतम बुद्धांचा ते अनागरिक धम्मपाल अमर रहे, ते अनागरिक धम्मपाल अमर रहे. महाबोधी महाविहार आमच्या हक्काचं, अरे महाबोधी महाविहार आमच्या हक्काचं कोण मंजूर देणार नाही, कोण मंजूर देणार नाही. महाबोधी महाविहार आमच्या हक्काचं, अरे महाबोधी महाविहार आमच्या हक्काचं. 1949 पीटी ऍक्ट रद्द करा, 1949 पीटी ऍक्ट रद्द करा. वतीनं बुद्धगया महाबोधी महाविहार मुक्ती आंदोलन 26 नोव्हेंबर 2023 पासून देशपातळीवर सुरू झालेलं आहे. याची प्रामुख्याने एक मागणी आहे की बोधगया मंदिर अधिनियम 1949 हा पूर्णपणे रद्द करून हे बौद्ध धर्मियांचं पवित्र श्रद्धास्थान आहे, ऐतिहासिक वास्तुशिल्प आहे बौद्ध धर्माचं, संस्कृतीचं. याचे व्यवस्थापन, याची कार्यव्यवस्था आणि बौद्ध धर्मियांच्या पूर्णपणे ताब्यात देण्यात यावं अशी प्रामुख्यानं मागणी आहे. या मागणीबरोबर या देशामध्ये जे धर्म आहेत, एक मुसलमान आहे, ख्रिश्चन आहे, हिंदू आहे, शीख आहेत या आणि पारशी या सर्व धर्मियांची प्रार्थनास्थळं, मंदिरं त्या धर्मियांच्या ताब्यात आहेत, व्यवस्थापन त्यांच्या ताब्यात आहे, वारसा हक्क त्यांच्या ताब्यात आहे. या दृष्टिकोनातून 1891 पासून अनागरिक धम्मपाल यांनी सुरू केलेलं हे आंदोलन आहे आणि गेली 135 वर्ष झाली, परंतु या आंदोलनाला काही यश येत नाही आहे. 1949चा जो कायदा आहे खऱ्या अर्थानं बहुसंख्य हिंदू धर्मियांची समितीवर नियुक्ती केल्यामुळं ते बौद्ध धर्मियांच्या हक्काला बाधा आलेली आहे आणि खऱ्या अर्थानं बौद्ध धर्माचं हे अस्तित्व आहे, जागतिक पर्यटन स्थळ आहे आणि हेरिटेज वारसा युनेस्कोने जाहीर 2002 साली केलेलं आहे. या संपूर्ण लढा जो आहे त्या लढ्याची पार्श्वभूमी आपण नजरेसमोर घेतली. तुम्ही थोडक्यात तुमच्या मागण्या सांगा. पहिली मागणी आपली की बोधगया पूर्णपणे निष्कासित करण्यात यावा, रद्द करण्यात यावा आणि हे स्थळ जे आहे हे बौद्ध धर्मियांच्या ताब्यात पूर्ण मालकी हक्काने ते स्वाधीन करावं आणि या देशामध्ये सगळ्या धर्माची जी व्यवस्था झालेली आहे त्या ठिकाणची तशी बौद्ध धर्मियांना सुद्धा ही संधी उपलब्ध करून देण्यात यावी. एक भारतीय नागरिक आणि बौद्ध धर्माचा उपासक किंवा बौद्ध धर्माची संस्कृती संवर्धन टिकवण्यासाठी भारतीय संविधानाच्या अधीन 25, 26, 14 आणि 13 या कलमाखाली, अनुच्छेदाखाली हा हक्क बौद्धांचा आहे आणि या दृष्टिकोनातून हे आंदोलन यशस्वी झाल्याशिवाय थांबणार नाही. अशी एक निग्रहाची ही लढाई सर्व देशामध्ये सर्व ठिकाणी चालू आहे. जागतिक स्तरावर याला फार मोठं पाठबळ मिळालेलं आहे. नैतिक पाठबळ असल्यामुळंच हे आंदोलन यशस्वी होईल अशी आमची खात्री आहे. ओके, थँक्यू.